उमाई सांग ना, आजी असं का म्हणाली? अगं आजी तुझी म्हातारी झाली, हा तिला काय अक्कल नाही, काय बोलावं कुठं बोलावं काही कळत नाही तिला. फुल भरल्यावर बोलतात ना तशी बोलते तुझी आजी ग. म्हणून शाणी सुरती माणसं माझ्यापासून लपवून ठेवतात. मी कोण यांची? अगं आजी माझा संबंध असं म्हणालीस ना? चुकले ग बाई चुकले, खूप मोठा गुन्हा केलाय मी, चुकले. शिक्षा झालीच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे. नाही बोलणार सखू आता. सखू गप्प बस ना बा. सखू असा हट्टीपणा करू नये बाळा. बघितलंस ना आजीला किती त्रास झाला ते. हो तर या आजीची सगळ्यांना परवा आहे, पण तुझी उमाई आणि आप्पा यांना जरा जास्तच परवा आहे. आई उमा सखूला समजावून सांगते की तिचा काय संबंध आहे ते. आई हो तर माझा संबंध आहे ना. गप घुमान उभं राहायचं. देवा रे देवा, त्या मधल्या मालकीनबाईंना सोपी दिली किंवा शिक्षा, म्हणजे माझ्यावर पडणार किंवा तरी म्हणतो मी. बस खाल. राम्या लपून काय बघतोयस? इकडे ये. ते आपलं मी इकडे येतो का? मी आलो आलो मी आलो. उचल उचल. बालक माफी करा बालक. बालक तो उभं राहायचं. इथं खेळा मारून गप गुमान उभं राहायचं आणि डोळ्यात तेल घालून हे कणगी खाली कायम आहे का नाही हे बघत राहायचं. मी काय म्हणतो मालक, ते मी काय केलं? मला का शिक्षा म्हणतो मी? इथे येऊन लपून काय बघत होतास? ते आपला हसायला होता ना. ते शिक्षा पण बघ. इथं तिच्यावर कायम लक्ष ठेवत उभं राहायचं, सांजेपर्यंत उभं राहायचं. आणि याच्यानंतर तू मग सगळीच मांजरं लुबरी आणि लाबाड असतात, पण मी मालक आहे. पण समज कुठं पाहिजेत? मालकाच्या टाचाखाली. सखू बाळा, अगं तुझा संबंध असा आहे की कर्ज फेडण्यासाठी तू आम्हाला मदत करतेस की नाही, आणि तुझ्यामुळे पांडू सुद्धा मदत करतोय. आणि फक्त तू मदत करतेस ना, म्हणून या सगळ्यातून आपण व्यवस्थित पार होणार आहोत. आणि त्याच्या मालकांना राग येईल ना, म्हणून तुला सांगतोय की तिकडे जायचं नाही.
कधीच जायचं नाही. असं होय? मग मी नाही जाणार. पण आजी, पप्पा म्हणतात तसा खारीचा वाटा मात्र उचलला. असे बेत करताय काय? म्हणे वाड्यावर जायचं नाही. नवमी पर्यंत यांच्याच्यानी फिटणारे कर्ज वाट बघा. फक्कड नातं निभावतीयस. असा घरचा भीती असल्यावर बाहेरच्या वैऱ्याची गरज ती काय? जागा तुला कोण विचारताय? घेऊन जाऊन खुळीच तू. उगाच मला शहाणपणा शिकवू नकोस. चलो बाजूला. हे थांब. असंग मी खुळी, पण तू अति शहाणी आहेस त्याचं काय? ठिणगी घेऊन निघाली आहेस, आता कोणची गंची पेटवणार आहेस? तुला काय ग करायचंय? चल बाजूला हो. अगं सरक. अगं ए. मी मालकांची होणारी मामे सासू. असं होय? म्हणजे मशीनच समजा काला केलाय तर. आय, मालक आले. या की. हो. अच्छा, तुम्ही जे होताय बाय. छानच आहे. एकदा का मालकांच्या मनासारखं झालं ना म्हणजे बस. हो ना, पण आमच्याकडची माणसं सुद्धा दिसतात तशी नाहीयेत साधी भोळी. अहो खलबत करतायत लग्नाच्या विरोधात. खलबत? हे चिलट्या एवढी माणसं काय खलबत करणार आहे? अहो करतायत हो. मला सांगा, मी माझं कर्तव्य नीट पार पाडलं की नाही? पाठवलं की नाही सखूला वाड्यावर लोणची मुरावळे घेऊन? गाठच मारली पाहिजे हिची, पण जिभेवर खरी साखर ठेवून. मग आता कुठं अडलंय घोड? लय येळ घेताय तुम्ही. अहो नाही हो, म्हटलं ना, मी तर पदर खोचून सगळं जिथल्या तिथे करायच्या मागे असते. पण ही सखू हल्ली फार सोकावलीये. मला थोडी मुदत द्या. मी तिला ना चांगली अद्दल घडवते, म्हणजे येईल वठणीवर. हो, अद्दल तुम्ही नाही घडवायची, तिला आमच्याकडे पाठवा, आम्ही अद्दल घडवतो. अहो कशी पाठवू तेच तर सांगतेय. खलबत करतायत. आणि आता तर सरळ सरळ मालकांच्या वाड्यावर जायचं नाही म्हणून बजावलंय तिला. वाड्यावर यायलाच बंदी केलीये मुळी. शेळीच्या कोकराला कुणी वागा पुढे नेतं का? बरोबरच केलं. अहो पण आमचे मालक नाराज होतात. हो, नाराजीची वार्ता तर पुढेच आहे. अहो त्या सखूच्या अख्ख्या घरानी तुमचं कर्ज वेळेत फेडायचा चंग बांधलाय. सोडव मामी, हे कसे कर्ज फेडतात ते बघतो मी. आम्ही काय इथं माशा मारत बसलोय? नवकोट नरोत्तम आहे मी. कित्येकानं मातीत घातलंय मी. हा शिवप्पा कोण आहे? विठू रे, सगळ्या मोठ्या माणसांना काय झालंय काय?
आपण भास होतात आणि मध्येच ते हळवी होतात. मी चुलीकडे बघून रडते आणि मी विचारलं की काही नाही म्हणते. बघितलंस ना आजीने स्वतःला कसं मारून घेतलं ते. पण खरंच का मारून घेतलं असेल मला तर काही कळतच नाहीये. पण तुला सगळं कळतं ना, तू माझा सखा आहेस, मग सांगणार आहे. विठुराय, मी कट्टी घेणार नाही याचा अर्थ असं नाही की मी रुसणारच नाही. सांगणार आहे, नाहीतर मी जाईन ना. सांगशील? बघा, सांगणार आहेस? नाही सांगणार आहेस ना, मी जाते. तू रुसल्यावर मी तुझी समजूत कशी काढू शकू? या सगळ्याच्या मुळाशी तूच आहेस हे मी तुला कसं सांगू? तुझं अवघं घर तुझ्या भोवती फिरतं. तुझी उमाई, तुझी आजी, तुझे आप्पा, त्यांच्या डोळ्याची बावली असतो. आणि तुझ्यावर आलेल्या सावटामुळे ते मुळापासून हदरलेत. त्यांच्या काळजी मागचं आणि त्यांच्या तगमगी मागचं कारण तूच आहेस हे जर मी तुला सांगितलं तर तू स्वतःला अपराधी मानून घेशील. बरं, त्यात तुझाही दोष नाहीये आणि त्यांचाही दोष नाहीये. हे परिस्थितीचं फलित आहे. मी तुला आता फार काही सांगू शकत नाही, पण तुझ्या मनावर हलकीशी फुंकर मात्र नक्कीच घालू शकतो. ठाऊके सोनचाफा मलून झालंय ते. मला ताजी फुलं आणायला वेळच मिळाला नाही. पण काय रे, माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, पण सोनचाफा मलून झालाय याची तक्रार मात्र करतोच. कसं कळलं रे की मला विठुरायासाठी सोनचाफ्याची ताजी फुलं हवीत ते? ए, कायासाठी नाही, तुझ्यासाठी आणली ते फुलं. गब्बास, दे इकडे ते. मी आले विठुरायाला वाहून. अगं अगं अगं, अगं एक तरी ठेव तुझ्यासाठी. नको, विठुरायाजवळ राहिली किती जास्त ताजी राहतात. हो ना विठुराया? किती छान वाटतंय सोनचाफ्याच्या सुगंधाने. आणि तुझं निरागस हसू बघून मला झालं काय, याचं गलती करून झालं. रागाने नको बघू, मी कायच म्हणणार. तू अगोदर बस माझ्या समोर. चल बस बस. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. माझ्याशी महत्वाचं? आणि तुला आता बसते की नाही? बस. आहेस एवढं सारे, पण किती दादागिरी करतोस. चल बस. बोल आता. माझ्या आजीला सांगितलं नवमीपर्यंत कर्ज फेडायचं आहे. हे कर्ज कशा पायी झालंय असं आजाने विचारलं. मी म्हंटल मला नाही ठाऊक कशा पायी झालंय कर्ज. आजी म्हणत होती ते मी तुला सांगते.
अरे हे आपल्या विठुरायाचं राऊळ आहे ना, आधी होतं दादा आजोबांचं. मग उमाईचं लग्न झालं, हे राऊळ त्यांच्या जावयांना दिलं, म्हणजे माझ्या आप्पांना दिलं. अरे पण ते आधी खूप छोटं होतं आणि आप्पांना दिल्यापासून इथं खूप गर्दी व्हायला लागली, कारण माझे आप्पा छान छान कीर्तन करतात ना. मग ते ऐकायला भरपूर लोक यायला लागली आणि मग त्या भक्तांची नीट सोय व्हावी म्हणून आप्पांनी याला असं मोठं स्वरूप दिलं. त्यासाठीच घेतलं हे कर्ज. असं होय, म्हणजे तुझ्या काळाच्या लाडापायीच झालं हे कर्ज. मग तू का नाही फेडत? तू मला का फेडायला लावतोय? म्हणजे लाडतेच आणि कर्ज तुमच्यावर. वा रे वा. पांडू, तू विठुरायाबद्दल जर वाकडं बोलणार असशील ना तर माझ्याशी बोलूच नकोस. कर्ज काय त्याने घ्यायला सांगितलं होतं, आम्ही घेतलं ना ते, मग आम्हालाच फेडायला हवं ना. याच्यासाठीच घेतलं ना कर्ज. तू बोलतोसच का? तू नको बोलूस. कट्टी 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 अट्टी कट्टी बारम बट्टी 12 महिने बोलू नकोस. लिंबाचा पाला खाऊ नकोस. माझ्याशी फुगडी घालू नकोस आणि माझ्याशी बोलूही नकोस. कट्टी जा. द्या आता उत्तर. अगदी अचूक प्रश्न आहे. कर्ज तुमच्यामुळे झालं, मग तुम्ही का फेडत नाही? गरीब बिचारा शिवाप्पाला आणि त्याच्या कुटुंबाला का त्रास? माझ्या बरोबर संवाद करण्यापेक्षा वाद करायलाच तुला जास्त आवडतं, हो ना प्रिय? हो, मग माझा हक्कच आहे हो तो. हेच तर तुझं वेगळेपण. माझं कौतुक करण्यात मला गुंतवू नका. मिश्किलपणा आणि चतुराई यात तुमचा हात कोण बरं धरणार? पण आज मला गोल गोल उत्तर नकोय. खरं आणि पटेल असं उत्तर द्या. मला सांग, पार्थाचं सारथ्य मी का केलं? कारण तो सखा आहे आणि मुळात दुर्योधनाने नारायणी सैन्य निवडलं आणि पार्थाने तुमची निवड केली. पण यात सखू किंवा कर्ज याचा काय संबंध? अगं हो हो हो. आता सारथी म्हणून असताना मी काय काय केलं ते आठव. अगं बाई, तुम्ही सारथी व्हायला तयार झालात हेच त्याला मुळी स्वीकारता येत नव्हतं. सारथ्यासारखे रथ तुम्ही तयार करणार, तुम्हीच पार्थाला रथात चढवणार याची कल्पनाही करू शकत नव्हता तो. आणि तुम्ही मात्र अगदी सगळं मनोभावे करत होता. पहिल्या दिवशी तर संकोचलाच होता, हो ना? तुम्हाला वाट कशी सांगायची हाच प्रश्न पडला होता त्याला. आणि मग त्याने सांगितलेल्या मार्गानेच रथ न्यायचा. म्हणजे असं आपलं त्याला वाटायचं. त्याला वाटायचं म्हणजे त्याचं ऐकून तुम्ही तिकडे जाताय असं तुम्ही भासवायचात. पण प्रत्यक्षात मात्र कुठे जायचं हे तुम्हीच ठरवलेलं असायचं. महाभारत युद्ध काय होणार, कोण जिंकणार हे सगळं तुम्हाला ठाऊक होतं. तरी सुद्धा तुम्ही सारथ्याची भूमिका अतिशय मनापासून निभावली. आणि शेवटच्या दिवशी काय झालं आठवतंय? हो तर बाई बाई बाई, त्या दिवशी तर कमालच झाली. तेव्हा तुम्ही नेहमीप्रमाणे रथातून आधी नाही उतरलात. उलट आधी तुम्ही पार्थाला उतरायला लावलत आणि मग तुम्ही उतरलात. त्याला घेऊन बाजूला झालात तर संपूर्ण युद्धाची साक्ष असलेला तो रथ भस्म झाला. त्याचं कारण ठाऊक आहे तुला प्रिय? युद्धात समोर रथी महारथी उभे होते. त्यांची साधना, त्यांची तपश्चर्या मोठी होती. त्यामुळे त्यांची दिव्यास्त्रे सुद्धा तितकीच प्रखर आणि तेजस्वी होती. भीष्माचार्यांची, द्रोणाचार्यांची आयुष्याची तपश्चर्या, महापराक्रमी कर्णाचा ओज
या सगळ्यांमुळे अर्जुनाचा रथ अगोदरच संपुष्टात आला होता. अगं बाई, मग तो दिसत कसा होता? तुमच्यामुळेच ना? माझ्यामुळे नाही, पार्थाच्या संकल्पामुळे. संकल्प किती खोलवरून केलाय हे महत्वाचं असतं. म्हणजेच काय, तुम्ही होतात म्हणून पार्थ वाचला. परंतु या सगळ्याचा इथे काय संबंध? पार्थ माझा सखाच होता प्रिय, आणि सखूही मला सखाच म्हणते. जो जो मला निवडतो त्याचं सारथ्य मी करतो, त्याला वाटही दाखवतो. ही गोष्ट तुकया किती नेमकेपणाने व्यक्त झालंय. म्हणतो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया, जेथे जातो तेथे. अरे थांब. माझ्याशी तर 12 महिने बोलू नको म्हणालीस ना, मग आता कशाला थांबवलं? माझे अप्पा तुकोबरायांचा अभंग फार छान गातात. कीर्तनात सांगतात की आपण जिथे जातो तेथे तू माझा सांगाती. हा मग, अरे तुला याचा अर्थ कळतोय का? आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे विठुरा आपल्या बरोबर असतो. अगं पण तू स्वतःला कशाला त्यात घुसवती? तू मला रडवू नकोस हा. ऐक, आपण जिथे जिथे असतो तिथे तिथे आपला विठुरा आपल्या सोबत असतो. असतो म्हणजे असतो. अगं असं तू गबा बनवलं की नाही? हो मग, म्हणजे तर असतो 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 असतो. अगं मग तू कुबांच्या सोबतीला तू काय असं की? असू दे, मग तू समजांच्या बरोबर कसं जाईल? आता बघ, तू घरात जाणार आणि मी रानात जाणार. एकतर तू तुझ्या संग राहील, नाहीतर माझ्या संग येईल, नाही का? विठुरा बघणार आहे कसं छळतोय आम्हाला. मी कुठे छळलं? तूच सांग. तुझ्या संग राहील का माझ्या संग येईल? तुला काय चाललं? विठुरा, तू सगळ्यांच्या बरोबर असतोस ना रे? मग या पांडूच्या डोक्यात प्रकाश पाड ना. आणि काय रे, तुला एकाच होईल, सगळ्यांसाठी करताना त्रास नाही का होत? होतो ना? सांग ना, होतो ना? मी तुझे पायचे पण देऊ? कुठे कुठे कसं धावत असशील ना रे सगळ्यांसाठी?